Hello, my cuties. Welcome to our YouTube channel Learning English with Aparna, that too in Marathi. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी काही वाक्य शिकणार आहोत ज्यांचा वापर जेव्हा नॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्ये केला जाईल तेव्हा ते कॉन्व्हर्सेशन थोडंसं ब्युटिफाय होईल. चला तर मग विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स गेट स्टार्टेड. तो सेंटेन्स नंबर 1, आय वॉज जस्ट अबाउट टू कॉल यू. म्हणजेच मी तुला कॉल करणारच होते. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा कॉल येतो आणि त्या क्षणी तुम्ही त्या व्यक्तीला कॉल करण्याचा विचार करतच होता, तेव्हा तुम्ही बोलू शकता हे आय वॉज जस्ट अबाउट टू कॉल यू. सेकंड सेंटेन्स, डोंट टेक इट इन अ रॉंग वे बट आय थिंक वी नीड टू टॉक. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला काहीतरी गंभीर चर्चा करायची आहे पण त्या व्यक्तीचं मनही दुखवायचं नाही. समजा तुमचं आणि तुमच्या मित्राचं काल काहीतरी खटकलं आहे आणि आज तुम्हाला त्या विषयाबद्दल तुमच्या मित्राशी चर्चा करायची आहे, तेव्हा तुम्ही बोलू शकता हे प्लीज डोंट टेक इट इन अ रॉंग वे बट आय थिंक वी नीड टू टॉक अबाउट यस्टरडे. थर्ड सेंटेन्स, लेट्स नॉट गेट अहेड ऑफ युअरसेल्फ किंवा लेट्स नॉट गेट अहेड ऑफ आवरसेल्फ. म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप लांबचा विचार नको करायला. समजा तुमचा मित्र तुम्हाला म्हणतो आपण जर हा बिझनेस केला तर आपण लाखो करोडोमध्ये कमवू. म्हणजेच काय, तो खयाली पुलाव पकवतोय. तेव्हा तुम्ही बोलू शकता अरे आधी थोडासा प्लॅन करू, लेट्स नॉट गेट अहेड ऑफ आवरसेल्फ. सेंटेन्स नंबर 4, इट स्लिप्ड माय माइंड. म्हणजे माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे तेव्हा बोलायचं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विसरता. समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला एक पुस्तक देणार होता आणि तुम्ही ते विसरला आहात आणि तुमची मैत्रीण तुमच्या समोर येते आणि म्हणते अगं तू मला ते पुस्तक देणार होतीस. तेव्हा तुम्ही बोलू शकता अ नो इट स्लिप्ड माय माइंड, उद्या नक्की देईल. सेंटेन्स नंबर 5, फेअर इनफ यू हॅव गॉट अ पॉइंट. म्हणजे मला तुमचं म्हणणं पटत आहे. हे तेव्हा बोलायचं जेव्हा आपण एखाद्याच्या मताशी सहमत असतो. तेव्हा बोलू शकता fair enough, you have got a point, let's try it your way. Sentence number 6, you read my mind. म्हणजे तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. हे तेव्हा बोलू शकता जेव्हा जे तुम्ही विचार करत असता आणि तेच समोरचं व्यक्ती तेच बोलतो. फॉर एक्झाम्पल, संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्हाला चहाची तलब झाली आहे. तेव्हाच तुमची मैत्रीण बोलते चल ना चहा घेऊयात. तेव्हा तुम्ही बोलू शकता हे यू रेड माय माइंड, मी आता तोच विचार करत होते. नेक्स्ट सेंटेन्स, इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. म्हणजे असं काही फारसं वाईट नाही झालं. हे तेव्हा बोलायचं जेव्हा एखादा व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून निराश होतो. समजा तुमची मैत्रीण क्लास टेस्टमध्ये फेल झाली. तेव्हा तुम्ही बोलू शकता हे रिलॅक्स यार, इट्स नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. नेक्स्ट सेंटेन्स, लेट्स प्ले इट बाय इयर. म्हणजे बघू सिच्युएशननुसार आपण डिसिजन घेऊयात. हे तेव्हा बोलायचं जेव्हा आपण एखादी गोष्टीवरती डिसिजन घेतलेला नसतो किंवा ठरवलेलं नसतं. समजा तुम्ही रोड ट्रिपला जात आहात आणि रस्त्यामध्येच तुम्हाला तुमचा मित्र म्हणतो ए जेवायला कुठे जायचं. तेव्हा तुम्ही बोलू शकता लेट्स प्ले इट बाय इयर. नेक्स्ट सेंटेन्स, आय एम स्वॉप्ड विथ वर्क. म्हणजे माझ्यावर आज खूप कामाचं ओझं आहे. हे तुम्ही तेव्हा बोलू शकता जेव्हा तुम्ही खूप व्यस्त असता. समजा तुम्ही खूप व्यस्त आहात आणि तुमचा फ्रेंड तुम्हाला कॉल करतो म्हणतो ए चल ना कॉफीला जाऊयात. तेव्हा तुम्ही बोलू शकता कांट टुडे, आय एम स्वॉप्ड विथ वर्क. नेक्स्ट सेंटेन्स, दॅट्स इझियर सेड दॅन डन. म्हणजे बोलायला सोपं आहे रे पण करायला अवघड आहे. समजा तुम्ही खूप स्ट्रेस फील करत आहात आणि तुमचे कलिग म्हणतात ए जा ना सरळ जाऊन रेजिग्नेशन दे. तेव्हा तुम्ही बोलू शकता इट्स इझियर सेड दॅन डन. नेक्स्ट सेंटेन्स, आय एम नॉट बाईंग इट. म्हणजे मला काही विश्वास बसत नाही. हे तेव्हा वापरायचं जेव्हा तुम्हाला एखादी गोष्टीवरती विश्वास नसतो किंवा तुम्हाला वाटत असतं की ते खोटं आहे. समजा माझा मुलगा अगस्त्य जर मला म्हटला ए आई मी आज 5 तास अभ्यास केला, आय विल से I am not buying it. Next sentence, you nailed it. म्हणजे तू खूप सुंदर काम केलं आहेस.
हे स्तुती करताना बोलतो आपण जेव्हा एखाद्याला प्रेज करायचं असतं तेव्हा. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं प्रेझेंटेशन, तुमच्या कॉलिगचं एवढं सुंदर प्रेझेंटेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही त्याला बोलू शकता, हे यू नेल्ड इट, इट वॉज रिअली नाईस, इट वॉज रिअली अमेझिंग. नेक्स्ट सेंटेन्स, इट इज व्हॉट इट इज. म्हणजे जसं आहे तसं स्वीकारावं लागतं. हे अशा स्थितीमध्ये वापरतो आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण बदलू शकत नाही. समजा तुम्ही घरापासून कामानिमित्त खूप लांब राहता आणि घराला मिस करत आहात, तेव्हा तुम्ही बोलू शकता, आय मिस होम बट इट इज व्हॉट इट इज. नेक्स्ट सेंटेन्स, नो हार्ड फिलिंग्स. म्हणजे कसलंही मनाला लावून घेऊ नकोस. हे आपण अशा स्थितीमध्ये वापरतो जेव्हा एखाद्याशी आपला वाद होतो आणि त्याची समजूत काढायची असते. समजा तुमचा आणि तुमच्या मित्राचं काहीतरी वाद झाला आहे आणि मग तुम्ही बोलता, ए सॉरी फॉर अर्लियर, नो हार्ड फिलिंग्स, राईट. नेक्स्ट सेंटेन्स, लॉंग स्टोरी शॉर्ट. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर. हे आपण अशा सिच्युएशनमध्ये वापरतो जेव्हा समजा तुम्हाला खूप एखाद्या गोष्टीचं खूप डिटेलमध्ये सांगायचा कंटाळा आला आहे आणि तुम्हाला थोडक्यात बोलायचं आहे. समजा आता इमॅजिन करा, तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमची एका क्लायंटची मीटिंग आहे जी की ऑफिसच्या बाहेर आहे, ज्याच्यामुळे तुम्ही 2 तास ऑफिसला उशिरा जाणार आहात. पण काही कारणांमुळे ती मीटिंग कॅन्सल होते आणि तुम्ही ऑफिसला नेहमीच्या टायमिंगला जाता. आणि तुमचा कॉलिग भेटतो आणि म्हणतो, अरे तू आत्ता ऑफिसमध्ये. तेव्हा तुम्ही बोलू शकता, लॉंग स्टोरी शॉर्ट, द क्लायंट कॅन्सल द मीटिंग. आय होप दिस व्हिडिओ वॉज हेल्पफुल. जर तुम्हाला असे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फ्री आहे. ओके, थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.